जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण पर्वतगड, आजोबागड, पर्वत किल्ला, पर्वत डोंगर म्हणून जो प्रसिद्ध आहे तिथे आपण आलो आहोत. आज आहे 1 जानेवारी 2026. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघू शकता तिथे हा प्रवेशद्वार, हा जंगल, आणि या जंगलात आपण इथे आता जिथे रामाचे आणि जे सीतामाईचे जे 2 मुलं होते, लव आणि कुश, त्यांचा जन्म झालेला आहे, त्या पर्वतावर आपण जाणार आहोत आणि ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता हा परिसर. इथे आज हा पर्वत आजोबागड म्हणून हे मुक्काम डेहणे, मुक्काम पोस्ट गुंडे, तालुका शहापूरमध्ये येते. इथे आपण गाडी पण आणू शकतो. हे गाड्या इथे पार्क केलेल्या आहे. आपण आता बघू, गाडी पार्क केल्यानंतर आपण वरती जाण्याने तुम्हाला दाखवण्याचा आहे. इकडे आपण लवकुशांच्या पाळण्याकडे जाऊ शकतो. इकडे हे मंदिर आहे, वर जायला आहे तर बघू शकतो. हे आहे अशा आपल्या विरगळ. इकडे आतमध्ये वाल्मिकी ऋषीचं समाधी मंदिर आहे. नंतर आपण वरती जाणार आहोत. हे बघा, आता आपण तिथे वाल्मिकी ऋषींचं समाधी मंदिर बघितलं आणि इथे हे बघू शकता तिकडे सीतामाईचा पाळण्याकडे जाण्याचा रस्ता आहे. आज तुम्हाला आपण ह्या पर्वतगडावर घेऊन चाललो. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत जवळपास. हा रस्ता असा, हा रस्ता आहे. हर हर महादेव. शौर्य पाटील आलेले आहे सोबत, सृष्टी आणि संजीवनी मॅडम आहे सोबत, त्या पण सोबत, ते पण येत आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही हा परिसर. राईट. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. हे किती मोठं मोठे आहे, ते झाडं आहे, दगडं आहे. आजा पर्वत, आजोबा पर्वत म्हणून आणि किल्ला म्हणून, गड म्हणून प्रसिद्ध आहे. लवकुशांच्या पाळण्याकडे असा रस्ता दाखवलेला आहे. हा बघू शकता, हा डोंगर, हा पर्वत, ही झाडी. शौर्य पाटील बसलेले तिथं. शिवाय ट्रॅकर पडवळ पाडाने हे पोस्टर बनवलेले आहेत, माहिती फलक. चला शौर्य पाटील. हे बघू शकता मित्रांनो, असा हा रस्ता आहे. ह्या पाण्याची ही घळई आहे, पाण्याचा जे वडा टाईप रस्ता आहे. पावसाळ्यात हा इथून पाणी वाहत असेल. आणि हे बघा आपला हा त्या साईडचा पर्वत. तिकडे बघा, तिकडे सगळं उंचच उंच डोंगर आहे आणि झाडं पण खूप उंच आहे. चला तर वरती आपण जाऊ आणि आपल्या लवकुश यांच्या पाळण्याचं तुम्हाला दाखवतो. पाळणा जिथे सीतामाई यांनी लवकुश यांचं संगोपन केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे. हा एरिया, हा परिसर पावनभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. नंतर आपल्याला अशी ह्या साईडने कपारी लागते. हे बघा, शौर्य येत आहे. तिकडे बी कपारी आणि हे जंगल खाली. हे बघ, आपला मावळा चाललाय पुढे. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, सिंहावर रामचंद्र की हर हर. हे झाड बघू शकता तुम्ही, किती उंच आहे. खोड बघा त्याचा, किती उंच झाड आहे. याचा बुंदा बघा खाली, खोड. तिकडे आपला सह्याद्री. इथे एक टोक बघा, ते शौर्य पाटील बसलेले आपल्याला. अशी झाडी आहे मित्रांनो. हा रस्ता आहे आणि हे बघू शकता हा परिसर. आज 2026चा पहिला दिवस आणि आपल्या नवीन सुरुवात आपण गडापासून सुरुवात करतोय. शौर्य पाटील आहे सोबत. कसं वाटतं बिट्ट्या? जवान. चला तर आपण आता वर जाऊ लवकरात लवकर. तसंच आज
2026चा पहिला दिवस आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि 4 तारखेला आपला शौर्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण हा गड किल्ला सर करतो आहे. मागच्या वर्षी आपण मनोरंजन आणि राजमाची किल्ल्यावरती जाऊन शौर्याचा वाढदिवस जन्मदिवस साजरा म्हणजे गडावर जाऊन महामानवांना महामात्यांना आणि मावळ्यांना वंदन करून साजरा केला होता. आज आपण या आजोबा पर्वत, आजोबा किल्ला, आजोबा गड, पर्वतगड म्हणून आपण इथे आज हा शौर्याचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण सुरू करत आहोत. वरती आल्यानंतर वासा आपण हा जवळ पोचतोय जवळपास. आणि आता हे बघू शकता तुम्ही इथले हे ठिकाणं, हे झाडं, हे दगडी, हा परिसर. चला तर जवळच आहे आपल्याला. हा परिसर बघू शकता. तिकडे मस्त ऊन पडलेलं आहे, तिकडे अंधार होतोय. शौर्य पाटील पुढे चाललेले आहेत आणि आपण आता ह्या गडावरती जवळपास पोहोचलेलो आहे. हे बघा हा गडाचा इथे परिसर, ह्या पायऱ्या. आपण आता जवळपास तिथे पोहोचलेलो आहोत. वरती हा बघू शकतो, तिथे वरती आपला लवकुशांचा पाळणा आहे. गडाचा परिसर आहे पर्वतगड, आजोबागड, आजागड म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इकडे हे बघू शकता तुम्ही, इकडे हे किती खास नजारा आहे. इकडे मस्त असे परिद्वार सारखा एक आहे शौर्य, एक रस्ता जसा जुना एक रस्ता बी असू शकतो त्यावेळेचा खाली जाण्यासाठी. आणि हे बघा वरती शौर्य पाटील गेलेले आहेत. तिकडे आपल्या वर जायचं आहे. हे आता आपण इकडे वरती चाललो आहे. त्या पायऱ्या, ह्या पायऱ्या बघू शकता तुम्ही. हे बघा तेव्हा, आणि इथे आपण ज्याची वाट बघत जातो तिने त्याच्या पाळण्या, लवकुशांचा पाळणा म्हणून ते प्रसिद्ध आहे. आपण त्याचं दर्शन घेणार आहोत. परंतु तुम्हाला हे हा नजारा, हा सह्याद्री, हा शौर्य, इथे असं वरती हे कठाडे बांधलेले आहे. आणि हे बघा इथे, आणि हा इकडे हा परिसर. हे बघा हा इकडे हा डोंगर, इकडे ही दरी. आणि आम्ही आता आपल्या लवकुशांचा पाळणा त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या तिथे पादुका आहे, छोटे छोटे पाळणे पण लावले झालेले आहेत. आणि आता आपण इकडे हे परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो. शौर्यचं बुट घालून बघा, बॅग येतं शौर्य. इकडे हा इथे पाण्याचा टाका आहे. पाण्याचा टाका त्या काळात बनवलेला. इकडचं मी तुम्हाला दाखवतो. शौर्य तिकडे आपला थांबला आहे, तिकडे एक पाण्याचा टाका आहे. आपल्याला उशीर झाला आहे, आपण आता लवकर खाली जाऊ. इकडचं तुम्हाला हा परिसर दाखवतो. आणि हे आपलं हे सह्याद्री, तिकडे एक छोटंसं ग्लेन आहे, ह्या नैसर्गिक निळं. इकडे हा परिसर, इकडे एक झेंडा आहे. आणि इकडे सनसेट. या साईडला पण मागचा हा परिसर आपण बघू शकतात. इकडे बघा हा पूर्ण परिसर. आपल्याला आता उशीर झालेला आहे. आपण हा आजोबा डोंगर, आजोबा पर्वत, हे खाली इकडे परिसर, ही मागची साईड. इकडे रस्ता एंड आहे. इकडे रस्ता एंड आहे. आज आपण नवीन वर्षाची सुरुवात आजा पर्वतगड, जे तिथे लहू आणि कुश यांच्या पाळणा आहे, त्यांच्या पायाच्या पादुका पण आहे. आपण तिथे आलो होतो. आज विशेष करून माझ्या वडिलांचा, म्हणजे वडिलांचा वाढदिवस आहे. तो वाढदिवस पण आपण इथं साजरा करतो. माझ्या वडिलांना आणि आज 1 जानेवारी ज्याचे वाढदिवस आहेत त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण असंच आपल्या वाढदिवस असेल, आपल्या काही नवीन गोष्टी असतील त्या हे करायचं असेल, सुरुवात करायची असेल तर आपल्या गड किल्ल्यापासून सुरुवात करावी. आम्ही आता हा गड सर झालेला आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. सोबत आहे शौर्य पाटील. आणि हा बघू शकतो, हा नैसर्गिक वातावरण. आज शौर्य आणि 4 तारखेला शौर्याचा वाढदिवस आहे. आज 1 जानेवारीला आमच्या बाबाचा वाढदिवस आहे. काय शौर्य? बाबांना आणि बाबाच्या सोबत ज्या लोकांचा आज वाढदिवस त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही, हा आजा पर्वत, आजा गड, आजोबा किल्ला म्हणून हा प्रसिद्ध आहे. आपण आज इथे आलो होतो. तुम्हाला हा गड कसा, ह्या गडावरतील ठिकाणी कसे वाटले, काय वाटले ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शौर्य ट्रॅकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच वेगवेगळे आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. असे ऐतिहासिक ठिकाण असेल, गडकिल्ले असेल, ऐतिहासिक वस्तू असेल ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला, आमच्या शेअर केले, लाईक केले, सबस्क्राईब केले तर आम्ही पुन्हा आणखीन असेच नवीन ठिकाण तुम्हाला दाखवू. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय, जय जाऊ, जय शिवराय. खाली आणखीन एक वाल्मिक मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, आपण ते दाखवू. तोपर्यंत बाय, जय जाऊ, जय शिवराय. हर हर राजा पर्वतगडावर आलो होतो. तिथली आपली पावन माती, लवकुश यांच्या पावलांची आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, महामानवांच्या मावळ्यांच्या पावलांची ही पावन माती आहे. ती आपण आपल्या घरी पूजन करण्यासाठी घेऊन जातो. अशीच आपण या प्रत्येक गड किल्ल्यावर माती घेऊन जातो. ह्या मातीचं एक पवित्र आहे त्याने ती माती आपल्या घरी असावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आता इथे हे बघू शकतात, वाल्मिकी ऋषी समाधी मंदिर आहे आजोबा पर्वतवरचं. आपण इथे दर्शन घेऊ. हे इथे एक ओम आहे, इथे हे दाखवलेलं आहे घंटा. त्यांची समाधी, आतमध्ये मंदिर. दर्शन घेता शौर्य पाटील. हात जोडून दर्शन घेत आहे पाटील, आमचे शौर्य पाटील. आपण तिकडे ते वेगळ्या बघितल्या होत्या. आणि इथे हे इकडे एक शिवमंदिर आहे. शिवमंदिर वरती आपण पर्वतगडावर गेलो होतो. इथे हे बाकी मंदिराचा परिसर, दिवाबत्ती करताना बाबा, हर हर महादेव. संध्याकाळ झाली, दिवाबत्तीची वेळ झालेली आहेत. बाबा दिवाबत्ती करताय. चला, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, सब महामानव महामाता की जय, माता पिता की जय, सब संत मंडळी की जय. चला, अशा पद्धतीने आपण हा इथे व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला ऐकलं आवडल्यास लाईक करा. आणि इकडे चंद्र बघा, हा चंद्र.